वांगीकर यांचे रायगड मोबाईल शॉप। आपल्याकडे सॅमसंग, ओप्पो, विवो, रेडमी, OnePlus सर्वच ब्रँडेड कंपनीचे मोबाईल व मोबाईल दुरुस्ती आणि भेट द्या वांगीकर यांचे रायगड मोबाईल शॉप, स्टेशन रोड। आषाढी वारीला सुरुवात झाली असून आज दुसरा दिवस। आज पुणे येथे माऊली मुक्कामी आहेत। आपण अशाच एका परिवारामध्ये आलेलो आहोत की पुण्याची गणना कोण करी या म्हणीप्रमाणे पुण्यातले लोक खूप वारकऱ्यांना म्हणजे जेऊ घालतात, त्यांचे पाय धुतात, सर्वस्व करतात। 1961 रोजी अशीच एक घटना घडली होती, ती म्हणजे महाराष्ट्राला हादरा लावणारी। पुणे अख्ख्या वारकऱ्यांना इथं पुणेकरांनी कोणीच उभं सुद्धा राहू दिलं नाही। त्यानंतर जशी ही माऊलीची पालखी दिवे घाटाच्या वरी गेली, जवळपास 75% पुणे वाहून गेलं होतं। हे सगळ्यांनाच माहिती आहे। आपल्यासोबत त्यांचाच अनुभव सांगण्यासाठी इथले आजी आहेत। त्यांनी ती घटना त्यांना माहीत आहे आणि त्यांनी पाहिलेली आहे। नेमकी आजी काय होती ती घटना? ती घटना होती म्हणजे खडकवासला धरण आहे ना, त्याची भिंत कोसळली होती आणि इतकं पाणी झालं अख्ख्या पुण्यामध्ये की अगदी घरं, दुकानं सगळी वाहून गेली, दानादीन झाली। सगळ्यांचे डाग दागिने, घरं, भांडी सगळं वाहून गेलं होतं त्यावेळेला। अशी घटना घडली होती त्या। किती टक्के पुणे वाहून गेलं? 75% गेलं नाही, 75 असेल आसपास, असं 50%च्या पुढं। जीवितहानी काय झाली होती का? नाही, जीवितहानी काही नाही झाली असणार, पण एवढं काही माहीत नाही मला। बरं, काय वाटतं की त्याच्यानंतर पुण्यातल्या लोकांनी त्याचा एक बोध घेतला आणि माऊलीतल्या आलेल्या माऊलींना, वारकऱ्यांना ते ना असं त्यांना दुसरी घरं देण्यात आली। त्यांनी मग ती घरं नवीन जिथं दिली जागा, तिथं ती लोक अजून राहतात। आमच्या मागं पण आहेत, आमच्या मागं आहेत ना अजून ती पूरग्रस्त लोक। त्याच्यानंतरच इथल्या लोकांना वाटलं की आता वारकऱ्यांची आपण सोय केली पाहिजे। हो, तेव्हापासून मग चालू आहे। आता तुम्ही जवळपास 50 वर्षापासून करता, काय समाधान वाटते आजी? आम्हाला खूप समाधान वाटते, छान, अगदी आनंद मिळतो त्यांच्यात रमून जातो आम्ही। वारकरी आले की आम्ही वाट बघतो वर्षभर, कधी येतात वारकरी, त्यांची वाट बघत असतो आम्ही। माऊली दिसतात तुम्हाला या वारकऱ्यामध्ये? हो, मी आळंदीला जाऊन बोलून आले त्यांना की आमच्या घरी या तुम्ही, वारी म्हणजे पंढरपूरला जाताना आमच्या घरी या। आत्ता गेल्या महिन्यात ही माझी सून, मी, आमच्या बहिणीची मुलगी, ती आम्ही सगळे। हे जे घरी येतात याच्यामध्ये तुम्हाला वारकरी मध्ये माऊली दिसते का? माऊली दिसते, पांडुरंग दिसतो, माऊली दिसते, सगळे तुकाराम महाराज दिसतात आणि खूप आनंद घेतो आम्ही। काय समाधान वाटते यांना घरी आणल्यानंतर? तुम्ही आता माऊली इकडे काल आले तेव्हापासून तुम्ही पूर्ण परिवार मी बघतो तुमचा सगळा असा बेजार होताना दिसतंय, भाकरीपासून आणि सगळा स्वयंपाक तुम्ही घरी बनवता? घरी का आता म्हणजे प्रसाद म्हणून लावडी बिडू आणतो, पण बाकी सगळं घरी बनवतो। बाकी सगळं आनंद काय मिळतो या वारकऱ्यांच्या चेहऱ्याकडे बघून? त्यांच्याकडे बघूनच आमचं पोट भरतं। आम्हाला इतका आनंद मिळतो की वर्षभराचा आनंद आम्ही साठवून ठेवतो, की असं वाटतं आम्हीच पंढरपूरला जावं त्यांच्या संग। जातो आम्ही, आखाडीमध्ये बी वारी केली, पण पायी वारी नाही झाली आमच्याकडनं, पायी नाही झाली असं एसटीने वगैरे। हे वारकरी जीव घातले का की संध्याकाळी किंवा दुसऱ्या दिवशी आम्ही लगेच पंढरपूरला जातो। दर्शनाला पांडुरंगाच्या खूप समाधान आहे, खूप समाधान अगदी आहे। लक्ष्मण नृसिंह दिंडी 112 क्रमांकाची दिंडी आहे। आज या दिंडीचा मुक्काम पुणे येथे आहे आणि आपण पुणेकर वारकऱ्यांची किती सेवा करतात हे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया। नेमकं पुण्यामध्ये आल्यावरच वारकऱ्यांची एवढी सेवा का होते, यामागचा काय इतिहास आहे, आपण हे त्यांच्याकडून जाणून घेऊया। महाराज, पुण्यामधलं असं काय वैशिष्ट्य आहे की लोक इथं वारकऱ्यांची एवढी सेवा करतात? कारण पुण्यामध्ये बऱ्याच दिवसापासून पुण्यामध्ये लोक अति वारकरी सेवा करतात की ते अन्नदान तर बघायचंच काम नाही। अन्नदानाला वारकरी मिळत नाही ह्या लोकांना पुण्याच्या। पुणे एवढी सोय दुसऱ्या कोण्याच ठिकाणावर नाही आहे। मागवण बी नाही, पुढे आता पंढरपुरापासून सुद्धा कोणी करणार नाही। जेवढी सोय वारकऱ्याला जेवढे लोक मानतात पुण्याचे, तेवढी इतर ठिकाणावर नाही मानित कोणी। यामागचं काय कारण? याच्या मागचं कारण एकच होतं की पाठीमागल्या काळामध्ये एक वेळेस भयंकर अतिवृष्टी झाली। त्या अतिवृष्टीमध्ये मुठेला भयंकर पूर आला। पूर आल्याच्या नंतर त्या काळामध्ये पुन्हा बरंचसं वाहवल्या गेलं आणि
त्याच वेळेसमध्ये पुण्यामध्ये या पुण्याच्या लोकांना वारकऱ्याला उतरण्यासाठी नकार दिला होता. मग ते पुणे व्हायल्याच्या नंतर पुण्याच्या लोकांना वाटलं अरे बाप, आपण वारकऱ्याला जर बहिर्मुख केलं तर त्याचं प्रायचित्त आपल्याला भोगावं लागलं. म्हणून दुसरी वर्षीपासून श्री वारकरी पुण्यामधले लोक एवढी सेवा करतात वारकऱ्याची की म्हणजे जीवाच्या देखील पार वारकऱ्यावर प्रेम करतात. ते वारकऱ्यामध्येच माऊलीला बघता. हो, वारकरी म्हणणं म्हणजे माऊलीच त्यांचे, विठ्ठल पांडुरंग भगवंतच असं समजतात पुण्याचे लोक. आणि त्यांची कोणी जेवण हे तर त्यांना काही कमी पडत नाही, माझं पायपूजासुद्धा करते त्यांची. आणि शेवटला जेवण केल्याच्या नंतर दक्षिणासुद्धा लोक देते ते. एवढी पुण्याच्या लोकांची श्रद्धा आहे. कारण माऊलीने देखील ह्या ठिकाणी 2 दिवसाचा मुक्काम ठेवला. बाकीचे इकडले तिकडले मागले पुढचे ठेपे उठते ना ती खेळ झाल्याच्या नंतर. मात्र पुण्याचा ठेपा कधी देखील कमी करू शकत नाही आहे, संस्थानसुद्धा करू शकत नाही आहे. म्हणून ह्या ठिकाणी 2 दिवस माऊलीचा सोहळा थांबतो आहे. तसं प्रेमच पुण्याच्या लोकांचं आहे. त्या पुण्याच्या लोकांच्या प्रेमामुळेच ह्या ठिकाणावर 2 दिवस माऊली थांबते. परिवारामध्ये तिसरी पिढी आहे आपल्यासोबत जी वारकरी संप्रदायाची सेवा करते. मागच्या 50 वर्षापासून सेवा करतात. काय वाटते ताई हे वारकरी जेव्हा तुमच्या घरी येतात? काय आता आम्ही लग्न करून जरी माहेरी गेलो, सासरी गेलोय, तरी इकडे ज्या दिवशी कार्यक्रम असतो आईकडे त्या दिवशी कधी येईल नाही का, आणि हा सगळा सोहळा डोळ्याला बघायला मिळेल, मदत करायला मिळेल, याचाच आम्ही पण वाट बघत असतो. आणि लहानपणापासून आमचे काका आम्हाला आळंदीला, गीता जयंतीला, कार्यक्रमाला, भजनाला, अगदी बाबा महाराज ज्यांचं कीर्तन चालायचं पुण्यामध्ये तेव्हा सुद्धा आम्हाला हाताला धरून घेऊन जायचे. आळंदीला सुद्धा जेव्हा आपलं ज्ञानेश्वरीचं पारायण व्हायचं तेव्हाही घेऊन जायचे. आता ते सध्याच्या गडबडीच्या काळामध्ये सगळं आम्हाला करायला मिळत नाही, पण जो काही थोडा थोडा आनंद मिळतो, म्हणजे काल आता आळंदीवरून पालखी आली तर ती बघायला जायचं, म्हणजे तो सोहळा बघायचा. आपल्याला तिथपर्यंत जाता नाही येते, पण जितकं जाता येते तेवढं जायचं आणि ती मजा घ्यायची त्यांच्याबरोबर, वारकऱ्यांबरोबर. त्यांचं भजन, कीर्तन, फुगड्या घालणे, काय करणे, ते सगळं करायला आवडतं. मग थोडं थोडं अजून आम्ही करतो, आमच्या मुलांनाही घेऊन जातो की त्यांनाही अजून ते कळू दे की हे आहे असं बाबा. यातला आनंद खूप वेगळा आहे. माऊली कशात दिसतात? माऊली सगळीकडेच दिसतात. तसं जर तुम्ही काल बघितलं तर कुठं नाहीत असे नाही, सगळीकडेच दिसतात. हे तुम्ही आता 2 दिवस कशी तयारी करता? आता याची तयारी तशी आईकडे 4-5 दिवस अलीकडे सुरू होती. म्हणजे आता म्हणजे घरामध्ये आपल्याला सगळा स्वयंपाक करायचा आहे, मग दळण आणायची, भाजी आणायची, सगळं करायचं, घरदार स्वच्छ करायची. आणि मग आता लोक येणार आहेत, वारकरी येणार आहे, म्हणजे देवच येणार आहेत आपल्याकडे, संतच येणार आहेत. तर त्या दृष्टीने तयारी चालू असते सगळी आमच्याकडे. आणि काय कोण करणार आहे, पाहुण्यांनी यायचंय, मदत करायची, एवढे लोक येणार आहेत, एवढे हे होणार आहे आणि सगळे भेटणार आहेत मुख्य म्हणजे. आणि आत्ता जे इथं भजन कीर्तन झालं त्याचा जो आनंद घ्यायला मिळणार तो खूप वेगळा आहे. तो सगळीकडे असतो, पण आईकडे अजून वेगळा वाटतं. काय सांगणार वारकरी संप्रदायाबद्दल? वारकरी संप्रदाय म्हणजे आता ज्ञानेश्वर महाराजांनी सुरू केलेला तो, आणि तेच ते खरं करू शकतात बरं का. आणि तो पुढे चालू राहू शकतो वारसा. आणि त्यांच्याकडे बघून आपली एक वाढती बाबा की आपण पण यांच्या बरोबरीने गेलं पाहिजे, केलं पाहिजे. वारकरी संप्रदाय हे जे वारकरी तुमच्याकडे आले याच्यामध्ये तुम्हाला पांडुरंग माऊली दिसतो? नक्कीच हो, दिसतो. तर म्हणजे काय, आणि आता पंढरपूरपर्यंत आम्ही जाणार नाहीये, जमत नाही जायला आम्हाला, तर त्यांच्याच याने बाबा की पांडुरंगाला आमचा नमस्कार सांगा नाही का. माऊली तुम्हाला हे जे वारकरी जातात 280 किलोमीटर, हो सोपं नाहीये. पाऊस बापरे, म्हणजे त्यांच्यासारखं कोणी करू शकत नाही, आपणही करू शकत नाही. ते खरेच वारकरी, त्यांना कशाचाही त्रास जाणवत नाही, ते करत जातात. होत असतो पण ते जाणून घेत नाहीत. नाही ते सोपं नाहीये म्हणजे तेवढं खरं तर. संसाराचा त्याग करून करतात. हो अगदी, म्हणजे मागे सगळं सोडून. आज तर आमच्याकडे आले, त्यांच्याबरोबर त्यांची नातवंड पण आहेत. म्हणजे इतकी छोटी नातवंड घेऊन जाण्याची पण त्यांची तयारी आहे. किती छान वाटलं म्हणजे ते बघून. सोपं नाही खरं तर, ते किती त्यांचे हाल होतात रस्त्यामध्ये. तुम्ही 2 दिवस संसार सोडून राहू शकत नाही राहू शकत. सोपं नाही का. आता आज आईकडेच यायचं तर काल नाही येऊ शकलो रात्री, आज सकाळचं सगळं उरकून आत्ता आलोय. त्यामुळे सोपं नाहीये ते करतायत, ते खूप छान वाटतं. आणि 2 दिवस आम्ही भरपूर आनंद घेतो मग त्याचा. आणि मग पुढच्या वर्षीची वाट बघतो की चला आता पुढच्या परत पासून आमची दिंडी प्रारंभ आलेली रोडवर, तेव्हापासून आम्ही इथे येतो. आणि आल्यानंतर जिथे जिथे जागा मिळेल तिथे आम्हाला सर्वजण काय करतात, अतिथी देव भव
या न्यायाने सर्व वारकऱ्यांना मध्ये प्रत्यक्ष माऊली म्हणून काय करतात, सर्वांचा जिथे स्वीकार करतात. आम्हाला एक आदर्श असा वाटतो, आम्ही परमार्थात असून परमार्थातल्या माणसाला एकमेकाविषयी बरं का आपुलकी वाटत नाही, परंतु या पुण्यातील सर्वसामान्य लोकांच्यामध्ये एवढा असा व्यापक दृष्टिकोन आहे. कारण म्हणतात सर्व घटी राम देहादेही एक सूर्यप्रकाशक शस्त्रश्मी. या न्यायाप्रमाणे प्रत्येक वारकऱ्याच्या अंतःकरणातला आत्मा म्हणजे ज्ञानोबा राहायच. ज्ञानदेव म्हणे तोही माझा आत्मा. जसा रेड्याच्या आत्म्यामध्ये ज्ञानोबा राहायचं तशा आम्हा वारकऱ्यांच्या सुद्धा प्रत्येकाच्या आत्म्यामध्ये ज्ञानोबा राहायच आहेत. आणि प्रत्येकांची श्रद्धा अशी होती की आमच्या घरी एक वारकरी आले म्हणजे ज्ञानोबा आले, आणि वारकऱ्यांची पूजा म्हणजे ज्ञानोबा रायांचीच पूजा. आणि तुका म्हणे संत सेवा हीच एक उत्तम. या न्यायाने हे लोक सेवा करतात. आणि एवढं हे करतात, अन्नदान वगैरे इथं वारकऱ्यांची सेवा करतात, त्यांना काय प्राप्त होतं? याचं एकच कारण कारण यांच्या वतीनं मी सांगतो, ज्या ज्या वेळेला या वारकऱ्यांनी साध्या पत्र्याच्या घरामध्ये राहत होती, पत्र्याच्या घरामध्ये राहून 2 रुपयाचा व्यवसाय करणं, त्याच्यातले 2 पैसे वारकऱ्याच्या मुखामध्ये घालत होते. परंतु यांची प्रगती कशी झाली हे सांगतो. कारण यांना व्यवहार सत्याचा केला, सत्याच्या व्यवहारातून द्रव्य शुद्धी केली. त्या शुद्ध द्रव्याने काय केलं, आम्हाला अन्नदान देऊन त्याचा आहार शुद्ध केला. शुद्ध आहार आम्हाला दिला, शुद्ध आहार त्यांनी घेतला, त्यांचा आत्मशुद्ध झाला. आत्मशुद्ध झाला, परमात्मा प्राप्त झाला, त्यांचे एवढाले वैभव उभे राहिले. कारण दिल्यानं घटत नाही, दिल्यानं वाढतं. कणभर दिलं तर मनभर वाढतं. 10 रुपये दान केलं तर 100 रुपयाचा फायदा होतो. 100 रुपयाचं दान केलं तर 1000 रुपयाची संपत्ती वाढते. 1000 रुपये दिले तर लाख रुपयाचा. हे यांना अनुभव आले बरं का. कारण हे स्वतःचे अनुभव, स्वतःची अनुभूती आणि स्वतःला मिळणारं समाधान. कारण या जीवनामध्ये समाधान मिळण्याकरता लेने को अन्नदान बरं का देने को अन्नदान, लेने को हरिनाम, तरणे को लिंता, डुबणे को अभिमान. कारण सर्व अभिमान सांडून बरं का सर्वस्व अभिमान सांडून हे आमची सेवा करतात. ही आमची सेवा म्हणण्यापेक्षा प्रत्यक्ष माऊलीची सेवा आहे. आणि माऊलींनी काय त्यांना जे त्यातलं दृढ आयुष्य आणि वैभव आणि उत्तरोत्तर त्यांची प्रगती हो आणि त्यांच्या मनात अशाच प्रकारची भावना याच्याही पेक्षा पुढं इवलेशे रोपं लाविले द्वारी त्याचा वेलू गेला गगनावरी मोगरा असाच फुलत राहावा आणि त्यांच्या मनातली सद्भावना प्रगट व्हावी. कारण त्यांनी आतापर्यंत या पुण्यामध्ये कोण्याही ठिकाणी बसा, कोण्याही ठिकाणी या, कोण्याही माणसाला वेगळेपणा नाहीच बरं का. कारण इथं कसं आहे, ही भावनाच उरत नाही, वेगळी भावनाच उरत नाही. प्रत्येकाला आपलाच समजून घेतात आणि सर्वांना जे त्या तर 1-2 दिवस आम्ही म्हणजे वेगळे नाही, आम्हाला त्या पुणेकर कुटुंबाचे जे एक घटक जेवढे वारकरी आहेत ते पुणेकर कुटुंबाचे एक घटक समजून त्यांना आपल्यामध्ये समाविष्ट करून घेतात. वारकऱ्याचं सुख आहे त्यांचं सुख, वारकऱ्याचं दुःख आहे आमच्या पुणेकराचं दुःख आहे. आणि आमच्या जीवनामध्ये असं पुणेकराचं दुःख ते आमचं दुःख वाट्याला यावं, पुणेकराचं सुख ते तुमच्या वाट्याला राहावं. आमचं सुख तुम्हाला जाऊ द्या, तुमचं दुःख आमच्याकडे येऊ द्या. आम्ही दुःख स्वीकारायला तयार आहेत, सुख तुम्हाला द्यायला तयार आहेत. अशी सेवा घडो माऊलीकडून यांच्याकडं अशीच अपेक्षा करतो. माझे 2 शब्द संपवतो. प्रत्येक पुणेकर हा वारकऱ्यांमध्ये माऊलीला बघतो. रामकृष्ण हरी. परत भेटूया पुढील व्हिडिओमध्ये.